नमस्कार. आजचा हा क्षण केवळ माहिती देण्याचा नाही, तर इतिहास घडवणाऱ्या प्रवासाची सुरुवात सांगणारा आहे. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे. कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आज आपण ज्या ठिकाणाबद्दल माहिती घेणार आहोत ते आहे पहिल्या टप्प्यातील पहिलं पावन स्थळ श्री ज्योतिर्लिंग मंदिर, शिवयोगी लिंग कर्जळ, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. हे पवित्र स्थान श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर आहे. हे केवळ एक गाव नाही, तर अध्यात्म, निसर्ग आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. या ठिकाणाचं विशेष महत्त्व म्हणजे इथले जुने आणि ऐतिहासिक श्री ज्योतिर्लिंग मंदिर. इतिहास सांगतो की या भूमीत दानाबाबा नावाचे एक महान संत होऊन गेले. त्यांनी आपल्या तपश्चर्येने आणि साधनेने ही भूमी पावन केली. आजही या परिसरात त्याच साधनेची, त्या शांततेची अनुभूती येते. या पवित्र ठिकाणी श्री दत्त पादुका पालखीचं आगमन 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता पालखी पुढील प्रवासासाठी येथून निघणार आहे. या दरम्यान भाविकांना पालखी दर्शन, दत्तचरणी सेवा आणि या दिव्य वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. आता या ठिकाणाबद्दल अजून काही खास आठवणी, अनुभव आणि माहिती आपण थेट गावातील नागरिकांकडून ऐकूया. कर्जळ गावातील सर्व ग्रामस्थांना नमस्कार. मुंबईवरून भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्त पालखी कर्जाळ या गावात 7 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी येणार आहे. पालखी या ठिकाणी आपल्या शिवलिंग मंदिरात आगमन होणार आहे. तरी ग्रामस्थांना मी एवढं सांगू इच्छितो की सर्वजण त्या दिवशी सकाळी 10 वाजता पालखीचं आपल्या गावच्या वतीनं स्वागत करून मंदिरात येऊन त्यांचा मान सन्मान आपल्या गावच्या वतीनं या ठिकाणी करायचं असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. 7 फेब्रुवारीला कर्जाळ येथे पालखी येणार आहे दत्त पादुका भाऊ प्रतिष्ठानतर्फे. तर त्या पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता दत्त महाराजांच्या पादुकावर रुद्राभिषेक होणार आणि त्यानंतर प्रसाद घेऊन दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये या ठिकाणी दत्त पादुकावर पवमान सुक्ता आणि सौरसुक्ताचं आयोजन करण्यात आलं आहे. असा आध्यात्मिक कार्यक्रम करून मग पालखीचं 3 वाजता या ठिकाणाहून पुढील नियोजित ठिकाणी प्रस्थान होणार आहे. पालखीचा पुढील मुक्काम असेल श्री गेनसिद्ध मठ, कुंभारी. या संपूर्ण प्रवासात प्रत्येक गाव, प्रत्येक थांबा दत्त भक्तीने भारलेला असतो. आपणास सर्व दत्त भक्तांना आणि ग्रामस्थांना नम्र आवाहन. 7 फेब्रुवारी 2026 रोजी श्री ज्योतिर्लिंग मंदिर कर्जळ येथे श्री दत्त पादुका पालखीचं आगमन आणि दर्शन यासाठी आवर्जून उपस्थित रहा. चला, या रौप्य महोत्सवी वर्षात दत्तचरणी सेवा करण्याचा हा पवित्र योग साधूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.